नवनिर्माण सेनेचा पोलीस तालुक्याचा अध्यक्ष. आत्ताच रामनानांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात पोलीस शहराच्या बाबतच्या, त्या खरोखरच आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की आपण आता सध्या कोणत्या दिशेने चाललोय आणि आपल्याला आपलं गाव कोणत्या दिशेने न्यायचं आहे याचा आता विचार करण्याची वेळ आता आपल्याला आलेली. गेले 7 वर्ष झालं हा पलूस नगर परिषदच्या बाबतचा विषय जर बोलायचा झाला तर नगर परिषद स्थापन होऊन 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर आता 3रं वर्ष चालू आहे की इथं प्रशासक इथं अस्तित्वात आहे. बॉडी सगळी संपलेली. तर सुभाषदाजींचं माझं या कार्यशाळेबाबत कायम बोलणं आवडत होतं, कारण कार्यशाळा कशासाठी पाहिजे नेमकी, तर आपले जे सर्वजण जे सहकारी आहेत, कार्यकर्ते म्हणणार नाही, जे सहकारी जे आहेत की जे खांद्याला खांदा लावून जे काम करणारे जे आहेत, तर त्यांना नेमकं काम करायची कशी पद्धत असली पाहिजे. नेमकं आपण ह्या ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे आलेलो आहोत ते कशासाठी आपण आलोय, आपलं ध्येय काय असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल कशी आपण तयार केली पाहिजे, हे सुभाषदाजींच्यावर माझं कायम बोलणं होत होतं. एक चांगले आपल्याला आज कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे आमचे मित्र ॲडव्होकेट विशालजी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा गाढा अनुभव आहे या सर्व क्षेत्रामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीनं यापूर्वी त्यांनी काम केलेलं आहे. रामानंदांनी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, सोशल मीडियावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं विरोधकांच्या विरोधात चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडून जनतेला एक जागरूक करायचं काम या मागल्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट विशालजींनी केलेले आहे. त्याच्यामुळं जवळपास 80,000चा जो मतदाराचा जो आपला कायमस्वरूपी असणारा टप्पा हा 1 लाखापर्यंत पोहोचायला हातभार सुद्धा लागला आहे असं मी मानतो. कारण आत्ताचं जग जर बघितलं आपण तर 24 तासामध्ये 8 तास आपण मोबाईलवरती घालवत असतो आणि सर्व जे मोबाईलवरती जे आपण येतं ते बघतो, जे ग्राफ्सिंग जे होतं व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून, तर ते पोचवण्याचं काम आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम वस्तुस्थितीवरती जाऊन हे ॲडव्होकेट विशालजींनी केलेले आहे. आज विशालजी आम्हाला आज एवढीच अपेक्षा आहे की आम्ही नेमकं काम कसं करायचं इथून आमची सुरुवात आहे. मग त्याच्या मतदार यादीच्या संदर्भातलं असेल, निवडणुकीच्या संदर्भातलं असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं एकत्रित येऊन संघटनात्मक बांधणी करणं कशा पद्धतीची गरज आहे, तर या संदर्भात थोडं मार्गदर्शन व्हावं अशी माझी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही आज आमच्या दाजींच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात त्याबद्दल मी तुमचे स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.